तर मुंब्रा लोकल दुर्घटनेची दाहकता आता हळूहळू समोर येते। दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर ठाणे आणि कळव्यातील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पण या अपघातानंतर 4 कुटुंबांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय। जो भी था घर का मेन वही था कमाने वाला। अभी 2 छोटी बहन भी उसकी शादी करने के येणं नाही होत, सुट्टी नाही होत। संध्याकाळचा टाइम असला की घाई असते घरी जायची। बोलता था पापा मेरे को सर फैल गया, मैं कल ही अगले में पास हो जाऊंगा तो मेरे काम लग जाऊंगा सर। दिव्याचा राहुल गुप्ता, कल्याणचा विकी मुख्यदल, ठाण्याचे मयूर शहा आणि उल्हासनगरचा केतन सरोज। सोमवारची सकाळ या चौघांसाठी जीवघेणी ठरली। गर्दीच्या वेळी लोकलला लटकून केलेला प्रवास या चौघांच्याही जीवावर बेतला। जीआरपी कर्मचारी असलेला कल्याणचा विकी मुख्यदल नाईट शिफ्ट संपवून ठाण्यातून आपल्या घरी निघाला होता। मूळचा जालन्याचा असलेला विकी सध्या कल्याणमध्ये पत्नी आणि मुलीसह राहत होता। आज विकीनं शिफ्ट संपवून घरी जाण्यासाठी ठाण्यातून लोकल पकडली खरी, मात्र तो घरी पोहोचलाच नाही। कल्याणपासून तर ठाण्यापर्यंत होतं त्याचं ते ड्युटी होती। हां, कल्याणपासून तर ठाण्यापर्यंत ड्युटी। पहिली नुसती कल्याणची ड्युटी होती त्याला, तर आता ठाण्यापर्यंत ड्युटी झाली त्याची। मग काय नाईट सांगितलं होतं फोन करून, मी आता ड्युटीवरतीच जात ठाण्यापर्यंत ड्युटी झाली म्हणे माझी आता। तरी मी त्याला म्हणायचे ठाण्यापर्यंत येतोस तर ही नाही की घरी माझ्या, ही नाही की घरी माझ्या म्हणून। आता ड्युटीवर आहे म्हणायचं, मी ड्युटीवर आहे। येणं नाही होत, सुट्टी नाही होत। संध्याकाळचा टाइम असला की घाई असते घरी जायची। त्यांचा गुरुवारी बर्थडे झालाय, म्हणजे बर्थडे त्यांचा गुरुवारी झाला। शुक्रवारी आम्ही भेटलो, म्हणजे स्टेशनला भेटलो आणि एक अतिशय मध्ये मितभाषी होते, ते जास्त बोलणं नव्हतं की संपर्क सर। आज कसं ते सकाळी कामावर येत होते त्यावेळेस ही घटना घडली। मुंबईतल्या एका स्टेशनरी दुकानात काम करणाऱ्या राहुल गुप्तानं नेहमीप्रमाणे दिव्याहून मुंबईकडे जाणारी लोकल पकडली। दिव्यातून सकाळची लोकल पकडणं म्हणजे लटकून प्रवास ठरलेलाच। अशाच प्रकारे फुटबोर्डवर लटकून उभा असलेला राहुल गुप्ता आज मात्र एका दुर्दैवी घटनेला सामोरा गेला। समोरून येणाऱ्या रेल्वेला घासला गेल्यानं राहुल गुप्ता ट्रॅकवर पडला आणि त्यातच त्याचा जागीच जीव गेला। राहुल गुप्ता मेरा फ्रेंड था। हम लोग बचपन से मतलब साथ में रहते थे दीवा में। वो सुबह दीवा से निकला सीएसटी के लिए जॉब करने के लिए, स्टेशनरी शॉप में करता था। जो भी वो दीवा और मुंब्रा के बीच में जो हादसा हुआ उसमें वो मतलब मृत्यु पाया गया। तो मुझे अभी हमारे सर के द्वारा हमको सूचित मिला कि ऐसा ऐसा है, तो हम लोग यहाँ पे आए फैमिली मेम्बर के साथ। और जो भी था घर का मेन वही था कमाने वाला। अभी 2 छोटी बहन भी उसकी शादी करने के। तो जो भी मैं चाहूँगा उसका महाराष्ट्र सरकार फडणवीस साहब से और एकनाथ शिंदे साहब डिप्टी सीएम से कि उसका जो भी हो सके इसमें बड़ी से बड़ी मदद की जाए। 44 वर्षांचा मयूर शहा या दुर्घटनेतला आणखी एक दुर्दैवी प्रवासी। मयूर शहा हा IT इंजिनियर होता। ठाण्यातल्या घोडबंदरमध्ये राहणारा मयूर फ्लॅटच्या व्यवहारासंदर्भातील कामासाठी डोंबिवलीला निघाला होता, पण दुर्दैवानं तो या दुर्घटनेचा बळी ठरला। तो IT इंजिनियर आहे आणि तो 44 वर्ष, 43-44 वय असेल त्याचं आता। तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घाटकोपरला विद्याविहारच्या तिथे त्याचं ऑफिस होतं। कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चालू होतं बोलणं, तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिवलीला राहत होता। तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल, कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली। परिवार एकूण परिवारमध्ये किती? आई बरोबर त्याचं लग्न नाही झालेलं, आई बरोबरच तो राहायचा इकडे ठाण्यातच। 2 बहिणी आहेत, एका बहिणीचे मिस्टर मी, दुसऱ्या बहिणी ती आता इथे। केतन सरोज, अवघ्या 23 वर्षांचा केतन सरोज हा कॉल सेंटरला काम करणारा या दुर्घटनेतला आणखी एक दुर्दैवी तरुण। सर जॉब पे जाता था सर, काम करता था, मैं ही था, वो काम करता था, उसके घर चलता था।
सरकार से मैं ही चाहता हूँ, मेरे कमाने वाला कोई नहीं है, 2 लड़के लोग उसको कम से कम जॉब पे लगा दे, कुछ तो कर दो, करेंगे बच्चे लोग मेरे करते काम करने वाला कोई नहीं है। मुंबई लोकल ही मुंबई आणि उपनगरातील नोकरदारांसाठी आणि प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते, पण सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत प्रवास करणं म्हणजे मुंबईकरांसाठी एक मोठं दिव्यच आहे। त्यात लोकलचं वेळेवर न येणं, लोकलच्या फेऱ्या रद्द होणं, त्यामुळे येणारी मिळेल ती लोकल पकडण्यासाठी होणारी गर्दी, रेल्वेचा हा कारभार रोजचाच आहे। पण याकडे रेल्वे प्रशासन, राज्य सरकार कधी गांभीर्यानं पाहणार का? हितेश पांचाळसह वेदांत नेब, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।